मग आता सोडायचं का? हो सोडायचं. आता सोडायचं का नाही? रखरखत्या उन्हात विनामंडप उपोषणाला बसलेल्या जरांगेंनी मध्यरात्री 1:15ला उपोषण सोडलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत तब्बल 1.5 तास चाललेल्या सविस्तर चर्चेनंतर जरांगेंनी हा मोठा निर्णय घेतला. जरांगेंच्या कोणत्या मागण्या सरकारनं मान्य केल्या, मध्यरात्री अंतर्वालीत नेमकं काय काय घडलं जाणून घेऊ. मराठा अभ्यासकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्या आणि त्यानंतर सरकारच्या ड्राफ्टनुसार मंगळवारपर्यंत म्हणजेच 2 जूनपर्यंत GR काढण्याचं आश्वासन जरांगेंना मिळालं. त्यामुळे जरांगेंनी उपोषण सोडलं. मंगळवारपर्यंत GR निघाला नाही तर पुन्हा उपोषणाला बसू असा इशारा जरांगेंनी यावेळी दिला. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटलांनी 1.5 तासांच्या चर्चेनंतर नेमकं काय आश्वासन दिलं तेही ऐका. मागच्या निर्णयात राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्याचं आता वाचन मान्य जरांगे पाटलांनी केलं. मगाशी अभ्यासकांच्या बरोबर आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये फक्त सुधारणा करायच्या त्या आम्ही मान्य केल्या नीट आहे का? आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जरांगे पाटलांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेले आंदोलन, मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो. आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने शासनाने घेतलेले निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवस शासन निर्णय काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने 2-3 दिवसात म्हणले ना सूचना ध्यानात ठेवा सगळेजण. जरांगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मी आणि प्रसाद लाड आम्ही या संबंधित केलेली आम्ही जी काही सातत्याने चर्चेमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली कार्यवाही आहे त्याला माननीय जरांगे पाटलांनी त्याला संमती दिली, अभ्यासकांनी संमती दिली, आमच्या सगळ्या समाज बांधवांनी संमती दिली. म्हणून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. मनोज जरांगेंनी उपोषण सोडताना सरकारला काय इशारा दिला तेही ऐका. आपण काय करू आता? ते म्हणल्यात ना 2-3 दिवस म्हणल्यात ना 2-3 दिवसात GR काढतो. तर मी झाल्याऐवजी मी अंतर्वाली तुझा मंडप सुरू करतो. बरं चला ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे 2 दिवसासाठी विश्वास ठेवा. 2-3 दिवस म्हणजे मंगळवार कॅबिनेटच्या दिवसाविषयी निर्णय घ्यायचे त्यांना. तर आपण मग जे विश्वास ठेवून त्यांचा आणि विश्वास नाही थांबा विश्वास शब्दात कन्फ्युजन करते. परत म्हणतात की उपोषण केलं मग काय मिळालं, त्या सूचना काढायच्या त्यांना, ते मिळाले सगळे आदेश काढायचे. वाचून दाखवलं का आता हे सगळं घेण्यासाठी आदेश काढायचे आणि हे सगळे अभ्यासकाला मान्य आहे. थांबा तुम्ही ऐकून घेतलं तर या अभ्यासकांना मान्य आहे. सगळ्या अभ्यासकांना मी दुपारी 12 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत रात्रीच्या सारखे खलबत सुरू केले. सगळ्याच्या संमतीनं ठरले. जेव्हा ते हा म्हणले सरकार तेव्हाच आपण मुख्यमंत्री हा म्हणले ना, विशेष करून त्याच्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणल्यावर पुन्हा नाव घ्यायचं मागा पुढे नको. त्यामुळे ते सांगतात सगळ्या सूचना काढते बघू, नाही तर पुन्हा उपोषणाला बसतात. काय झाले मग आता सोडायचं का? हो सोडायचं. आता सोडायचं का नाही? सरकारने मंगळवारी GR काढण्याच्या आश्वासनावरून जरांगेंनी उपोषण सोडलं असलं तरी तसे आदेश निघाले नाही तर पुन्हा उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय. मध्यरात्री 1:15च्या सुमारास जरांगेंनी पाणी पिऊन उपोषण सोडलं.